सर्वपक्षीय नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी तसंच मल्लिकार्जुन खरगे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। जागतिक मंदीच्या काळामध्ये देशाला आर्थिकपणे सक्षम करण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मोलाचे निर्णय घेतले, आर्थिक धोरणं आखली। मितभाषी अशी डॉक्टर मनमोहन सिंग यांची ओळख जरी असली तरी आपण घेतलेल्या निर्णयावर ते प्रत्येक वेळी ठाम राहिलेले आहेत आणि त्यामुळेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांचा उल्लेख तसाच केलेला आहे। त्यांनी पुस्तकामध्ये असं म्हटलंय की ज्या वेळेला मनमोहन सिंग बोलतात त्यावेळेला ते सर्वांनी ऐकावं, कारण ते ऐकावं असंच असतं। कारण ज्या वेळेला डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपली भूमिका सर्वांसमोर ठेवली, आपली वक्तव्य ज्या वेळेला केलेली आहेत त्यावेळेला त्यामध्ये एक मोठा अर्थ दडलेला असतो, एक दूरदृष्टी असलेला नेता म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांची ओळख। 2004 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाचे 14वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, सूत्र हाती घेतली आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या त्यांनी भारताला सक्षमही केलं। आर्थिक प्रगती भारताची झपाट्यानं या काळामध्ये झाली। मोठी आर्थिक धोरणं त्यांनी या ठिकाणी आखली होती। डॉक्टर मनमोहन सिंग हे असे एकमेव नेते आहेत जे आरबीआयचे गव्हर्नर राहिल्यानं 10 रुपयाच्या नोटेवर त्यांची स्वाक्षरी आहे। 2005 मध्ये पंतप्रधानपदी असताना 10 रुपयांची नोट जारी करण्यात आली आणि नियमानुसार त्यावेळेला नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असायची। मात्र 10 रुपयाच्या नोटेवर मनमोहन सिंगांची स्वाक्षरी एका विशेष बदलान्वये केली गेली। 16 डिसेंबर 1982 ते 14 जानेवारी 1985 पर्यंत डॉक्टर मनमोहन सिंग हे आरबीआयचे गव्हर्नर होते। जगविख्यात अर्थतज्ञ म्हणून सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांची ओळख होती। आरबीआयचे 2 गव्हर्नर जे अर्थमंत्री बनले त्याच्यामधले एक म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग आणि दुसरं नाव म्हणजे सी.डी. देशमुख। देशाचे 4 अर्थमंत्री जे पंतप्रधान बनले त्याच्यामधलं पहिलं नाव म्हणजे मोरारजी देसाई, नंतर चरण सिंह, व्ही.पी. सिंह आणि त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग। डॉक्टर मनमोहन सिंग यांचा देशाच्या आर्थिक आणि राजकीय विश्वामधला प्रवास हा तसा थक्क करणारा। त्याचबरोबर इंदिरा गांधींपासून त्यांनी तब्बल 7 पंतप्रधानांसोबत काम केलं। मितभाषी असलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या निर्णयांनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं। डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जातोय।